मी त्यांचे आभार मानतो। हा, त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला। आश्वासन वगैरे काही नाही, चर्चा झाली। शेवटी दादांना श्रद्धांजली हा जो प्रसंग आहे हा दुःखद प्रसंग आहे आणि ज्या नेत्यांनी या भागासाठी खूप काही केलं, या नेत्याला जर खरंच श्रद्धांजली व्हायची असेल तर हाके सरांनी माघार घ्यावी ही विनंती मी हाके सरांना केली आणि हाके सरांनी सगळ्या सहकार्याशी त्यांच्या सगळ्या चर्चा केली आणि हाके सरांनी आज निश्चित प्रकारे माघार घेतलेली आहे। आम्ही काँग्रेस आपल्या माध्यमातून सांगतो की काँग्रेसला पण आम्ही विनंती करणार, आमचे वरिष्ठ नेते पण विनंती करतील, कारण हा काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांचं सगळं दिल्लीमधनं ठरतं। आमचे नेते दिल्लीचे महाराष्ट्रातले जे प्रमुख काँग्रेसचे मंडळीत त्या सगळ्यांशी चर्चा करतील आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तिथेही आम्ही काँग्रेसला विनंती करू की आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्या। 100% येशील। मामा खरं तर आता तुम्ही हाके सरांशी चर्चा केली, हाके सरांनी माघार घेतली, काँग्रेस निवडणुकीमध्ये अजून आहे, काँग्रेस आहे तर आम्ही काँग्रेसला विनंती करतोय, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना विनंती करणार आणि निश्चित प्रकारे काँग्रेसची मंडळी पण ही शेवटी हा पक्ष जुना पक्ष आहे, त्यामुळे आजचा हा प्रसंग हा पोटनिवडणुकीचा आहे, हा दुःखद वेळ ही दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यामुळे दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर निश्चित प्रकारे आणि सुनेत्रा यांना पाठिंबा द्यायला काँग्रेस पक्ष निश्चित प्रकारे यातनं माघार घेण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत। सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हाके सर आता उपस्थित राहणार आहेत। आम्ही हाके सरांना विनंती करू आम्ही। नक्कीच दत्तात्रय मामा पंडित